महापालिका प्रभाग 9 मधील कचरा घंटागाडीतील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिला नागरिकाचा कचऱ्यातून नजर चुकीने आलेला 25,000चा मोबाईल त्या नागरिकांना शोधून पुन्हा परत देण्यात आला। या प्रामाणिकपणाबद्दल नागरिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानले। प्रभाग 9 मध्ये सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी येथे सकाळच्या सुमारास महापालिकेची घंटागाडी कचरा संकलित करीत होती। यावेळी येथील गोरे नामक नागरिकांच्या कचऱ्यातून 25,000चा अँड्रॉइड मोबाईल घंटागाडीत पडला। गाडी पुढे गेल्यानंतर गोरे यांना मोबाईल घंटागाडीमध्ये पडल्याचं समजलं। त्यानंतर गोरे यांनी माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली। यानंतर संतोष पाटील यांनी मुकादम बाबासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधून संबंधित घंटागाडी खाली न करण्याबाबत चालकास सांगण्याबाबत सांगितलं। यानंतर स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, मुकादम बाबासाहेब जाधव, घंटागाडी चालक नुमान नगाराजे, राजेंद्र थोरात आणि तानाजी लोंढे यांनी घंटागाडी त्या नागरिकांच्या घरासमोर नेली आणि त्यांच्या समोरच मोबाईल शोधण्यास सुरुवात केली। यावेळी गोरे यांनी टाकलेल्या कचऱ्यामध्ये मोबाईल आढळून आला, त्यामुळे आपला गेलेला मोबाईल मिळाल्याने गोरे यांनी समाधान व्यक्त करीत मनपा कर्मचारी यांचे आभार मानले। सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीमध्ये राहिला आहे। माझ्या मुलांनी कचऱ्याच्या डब्यात चुकून मोबाईल टाकलेला आणि घरच्यांनी काय केलेलं, तोच कचरा डबा डायरेक्ट गाडीत ओतला, त्यामुळे मोबाईल आमचा गाडीतून गेला। हे आम्हाला एक थोड्या वेळाने लक्षात आल्यानंतर आम्ही नगरसेवक संतोष पाटील सरांना फोन लावला। सरांनी लगेच तात्काळ मुकादम सरांना फोन लावून गाडी थांबवल्यानंतर परत ती गाडी आमच्या घरी घेऊन आले। घरी आल्यानंतर प्रत्येकाने शोध घेतला, त्यात सगळ्यांनी मिळून शोधल्यानंतर आमचा मोबाईल आम्हाला परत मिळाला। मुकादम सरांचे आणि ड्रायव्हर लोकांचे, सगळ्यांचे, कर्मचारी सरांचे वगैरे सगळ्यांचे आभार मानतो। आमचा मोबाईल व्यवस्थितरित्या आणि प्रामाणिकपणे आणून दिल्याबद्दल धन्यवाद। आज सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीमध्ये पूर्वीप्रमाणे आपली घंटागाडी कचरा संकलित करण्यासाठी आली असता गोरे म्हणून संबंधित नागरिकांच्या चुकून त्यांच्या कचऱ्यातून त्यांचा अँड्रॉइड मोबाईल फोन आमच्या कचरा घंटागाडीमध्ये आला। मग त्याच्यानंतर संतोष पाटील साहेबांचा आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही पुन्हा ती गाडी रिटर्न त्यांच्या घरी आणली। त्यांच्या घरी आणून सगळ्यांचा कचरा हा आमच्या कर्मचाऱ्यांनी शोधून कचरा बाजूला करून त्याच्यामध्ये त्या मोबाईल आढळून आला आम्हाला। मोबाईल आढळून आल्यानंतर आम्ही मोबाईल संबंधिताच्या स्वाधीन केलेला आहे। तरी आमचे सर्व ड्रायव्हर, मुकादम या सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन।